चांगल्या दर्जाचा कांदा असेल तर सध्या त्याला चांगले दर आहे. मात्र बिलो ॲव्हरेज कांद्याचे दर सोमवारच्या तुलनेत शुक्रवार येईपर्यंत घसरलेले दिसून येत आहे. माझ्यासमोर या सगळ्यांचं विश्लेषण आहे दराचं. विशेषतः सोमवारी म्हणजे 15 जून आणि शुक्रवारी आज 19 जून यांच्यामध्ये काय फरक पडलेला आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये असं स्पष्ट दिसतंय की तिथले बाजारभाव कमी झालेले आहेत. मात्र काही बाजार समित्यांमधले बाजारभाव हे टिकून आहे, तर काही ठिकाणी हे वाढलेले आहेत. या सगळ्यांचा निष्कर्ष पण आपण बघूया. नाफेडच्या संदर्भात काय परिस्थिती आहे असंही काही शेतकरी विचारत आहेत. त्याची अगदी थोडक्यात मी माहिती देईन या सगळ्या फ्लोमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढे वाढणार घटणार कसं राहणार, खूप तेजी येणार की मंदी येणार, असे सगळे प्रश्न आहे. अजूनही कांदा अनेकांनी विकलेला नाही, कांदा विकायचा आहे. त्या संदर्भात जो काही निर्णय घेता येईल त्याला ही माहिती पूरक ठरू शकते. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 19 जून 2026, संध्याकाळचं सत्र आहे. 19 तारखेला आजचे बाजारभाव तुम्हाला सगळ्यांना माहिती झाले असतील. अनेकांना नसेल तर किती वाढले काय वाढले ते सांगणारच आहे. सोमवारी जेव्हा यावेळेस बाजार भाव वाढायला सुरुवात झाली तेव्हा सगळीकडेच वातावरण चांगलं होतं, उत्साहाचं होतं. मंगळवारी या बाजारभाव वाढीनं पुष्टी केली आणि मग वेगवेगळ्या अशा चर्चा सुरू झाल्या की आता ही वाढ आहे, तेजी आहे आणि ही आता खूपच बाजारभावाचं रॉकेट वगैरे होते की काय, अशा पण काही कमेंट होत्या. या पार्श्वभूमीवर आपण दर रविवारी, शनिवारी किंवा रविवारी बाजारभावाचा कल काय असतो, जिल्हावार काय असतो, मग पुढे बाजारभाव वाढणार आहे, घटणार आहे किंवा कसे राहतील हे आपण सांगत असतो. जूनच्या शेवटच्या आठवड्यासाठी असाच कल सांगितला जाणार आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकता. नसेल क्लिक केलं, नसेल मेंबर झाला तर आजच हे घ्या. उद्या किंवा परवा ही माहिती आपल्यापर्यंत येईल. बाकी शेतकऱ्यांसाठी पण मी सांगतच असतो. आता मी जे गणित केलेले आहे ही सगळी माहिती गेल्या आठवड्याभर मी नोंदवत होतो आणि त्यानुसार जे काही समोर आलं आहे ते खरंच असं इंटरेस्टिंग आहे. मलाही याची अशी शाश्वती नव्हती किंवा मलाही अशी अपेक्षा नव्हती की बाजारात अशा गोष्टी घडू शकतात. तुमच्याप्रमाणेच मलाही वाटत होतं की बाजारभाव हे आता खूपच वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे मी सोमवार ते शुक्रवारची तुलना आहे, परत एकदा सांगतो. किमान दर जे आहे ते स्थिर राहिलेले आहेत सोमवारच्या तुलनेत. कमाल दर म्हणजे जास्तीत जास्त जे दर आहे त्याच्यामध्ये 400 रुपयांची घट झाली आहे आणि परिणामी सरासरी दरामध्ये 200 रुपयांची घट झालेली आहे. खेडच्या चाकण बाजार समितीमध्ये किमान दर स्थिर राहिले. कमाल दर जे आहे 500 रुपयांनी घटले. परिणामी सरासरी दर जे आहे ते 100 रुपयांची घट आहे. सातारा इथे मात्र बाजारभाव स्थिर राहिले. पुणे बाजार समितीमध्ये सगळी जी गोळाबेरीज आहे, भाव वाढले कमी झाले, एकूणच सोमवार ते शुक्रवार या दरम्यान बाजारभाव स्थिर आहेत. आता सोलापूरची मंगळवेढा बाजार समिती ही काही फार मोठी नाही पण महत्वाची बाजार समिती आहे. इथे असं झालंय की इथे किमान दरात घट झालेली आहे. कमाल दरात 150 रुपयांची घट आहे आणि सरासरी दरामध्ये मात्र 80 रुपयांची वाढ आहे. याचा अर्थ काय की चांगल्या मालाला तिथे डिमांड आहे. विदर्भामध्ये थोडंसं बघूया, मग मी नाशिककडे आपण जाऊया. विदर्भामध्ये किमान दर 100 रुपयांनी वाढले, कमाल दर 100 रुपयांनी घटले. म्हणजे सारखंच गोळाबेरीज एकच झाली. सरासरी जे आहे ते स्थिर राहिले. धाराशिवमध्ये मात्र कमाल किमान या दरामध्ये सोमवारच्या तुलनेत शुक्रवारी फार काही वाढ घट अशी नाही, स्थिर आहे. अकोला, आता इथे एक लक्षात घ्या, अकोला आणि बुलढाणा अशा इथले जे दर आहेत, त्यामुळे तुम्ही बुलढाण्यावरून बघत असाल तर साधारण तुम्हाला पण ही माहिती लागू होते. अकोल्यामध्ये किमान दर 100 रुपयांनी वाढले, कमाल दर 100 रुपयांनी घटले, मात्र सरासरी दर 200 रुपयांनी वाढले. याचा अर्थ काय आहे की अकोल्यामध्ये एक मिड रेंजचा जो कांदा आहे त्याला चांगले दर मिळताना दिसत आहे.
मुंबईमध्ये मात्र वाढ घट काही नाही, सोमवारच्या तुलनेत आताचे बाजारभाव स्थिर आहे. कोल्हापुरामध्ये किमान दर स्थिर आहे, कमाल दर 300 रुपयांनी वाढलेले आहेत. चांगल्या मालाला डिमांड आहे, मात्र सरासरी दर स्थिर आहे. सोलापूरमध्ये आता बघा, सोलापूरच्या गमती अशा आहेत की 3,000ची एक कुठेतरी पावती टाकतं, एखादा व्हिडिओ व्हायरल होतो 4,000चा, म्हणजे 3,800 रुपयांचा. आता तिथे काय आहे की सोलापूरमध्ये किमान दर जो आहे त्यात वाढ घट काहीच नाही, ते स्थिर आहे. कमाल दर जे आता पावतीवाले आहे, आणि मग जेव्हा ॲग्रो शिवारनी त्याचं मांडलं होतं मागे व्यथा की तुम्ही असं करू नका, तुमचे सगळे गव्हर्नमेंटची जर नजर तुमच्यावर आली, मेहरबान झाली, तर निर्यात बिर्यात सगळी बंदी लावतील, तुमचं काय व्हायचं ते होईलच. गाळा नंबर 46 जो काय कुठला आपण सांगितला असेल त्या काळात, 41-46, ठीक आहे. तर ते बहुतेक सुधारलेले दिसतात त्या याच्यानंतर. तर त्यामध्ये कमाल दरामध्ये 300 रुपये घट आहे, पण सरासरी दर मात्र वाढले. चांगल्या कांद्याला जी मागणी आहे सोलापूरमध्ये कायम आहे. सांगलीमध्ये किमान दर 50 रुपयांनी, कमाल दर 150 रुपयांनी आणि सरासरी दर 100 रुपयांनी घटले. सांगलीमध्ये घटीचा ट्रेंड दिसतो आहे. येवला बाजार समितीमध्ये किमान दर 100 रुपयांनी, माफ करा, 25 रुपयांनी वाढले. कमाल दर 350 रुपयांनी घटलेले आहेत आणि सरासरी सुद्धा 150 रुपयांनी घटलेले आहेत. त्यामुळे येवल्याच्या तिथे परत ट्रेंड पुन्हा उतरणीला लागलेला आहे, किंवा तो घटलेला आहे. तो कुठल्या पद्धतीनं, तर मागच्या आठवड्याचा ट्रेंड आहे. याचा अर्थ फार खाली जाणार नाही आहे, 1000च्या खाली जाणार नाही, पण घट मात्र आहे. तिथे अचानक तेजी आली तशीच ती परत खाली आलेली दिसते. अकोले बाजार समिती अहिल्यानगरची 300 रुपयांनी किमान बाजारभाव घटले. जास्तीत जास्त बाजारभाव हे जवळपास 200 रुपयांनी घटले, पण सरासरी बाजारभाव जे आहे त्यात 1 रुपयाची वाढ दाखवत आहे. फार काही फरक नाही, स्थिर आहे. संगमनेरमध्ये किमान बाजारभाव 51 रुपयांनी वाढलेले आहेत. कमाल बाजारभाव 11 रुपयांनी आणि सरासरी 6 रुपयांची वाढ आहे. ते थोडी स्थिर आहे. आता चांदवड ही महत्त्वाची बाजार समिती, इथे किमान बाजारभाव 203 रुपयांनी किंवा 200 रुपयांनी वाढले आहेत. म्हणजे ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज जर कांदा असेल तर त्याला चांगले बाजारभाव मिळालेत. मात्र वरच्या पातळीचे जे बाजारभाव आहेत, म्हणजे अगदी 2,500 वगैरे अशा हे लावली गेली बोली, त्यामध्ये तब्बल 300 रुपयांची घट आहे आणि सरासरी 80 रुपयांची घट आहे. चांदवड, सावध राहा. मनमाडमध्ये बाजारभाव जे आहे, कमाल आणि कमाल हे स्थिर आहे, माफ करा, किमान स्थिर आहे, पण कमाल बाजारभावात जवळपास 450 रुपयांची घट आहे आत्ता. म्हणजे वरच्या लेवलच्या ज्या बोली लावल्या गेल्या, किंवा एक वक्कल घेऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी जे काही असेल ते, किंवा कदाचित चांगल्या कांद्याची डिमांड नसेल त्यांच्याकडे, असंही समजायला हरकत नाही. सरासरी बाजारभाव स्थिर आहे, धोका नाही आहे. पण तुम्ही जर असं एक्सपेक्ट करत असाल की मी चांगल्या क्वालिटीचा कांदा पिंपळगावला नेण्याऐवजी मी मनमाडला नेला तर तुमचे भाव कमी होतील, ठीक आहे. सटाणा बाजार समितीमध्ये किमान बाजारभाव 60 रुपयांनी वाढले, कमाल बाजारभाव 105 रुपयांनी घटले आणि सरासरी सुद्धा 125 रुपयांनी घटले. कळवण बाजार समितीत किमान बाजारभाव स्थिर राहिले, कमाल बाजारभाव 61 रुपयांनी घटले, सरासरी मात्र 11 रुपयांची वाढ. ठीक आहे, कळवण बाजार समिती फार काही काळजीचं कारण नाही आहे. देवळा बाजार समितीमध्ये मात्र किमान बाजारभाव स्थिर राहिले, कमाल बाजारभावात फार फरक नाही, 10 रुपयांची घट आहे, सरासरी बाजारभाव 75 रुपयांची मात्र घटलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाजार समिती पिंपळगावला लो क्वालिटीचा किंवा जो हलका माल आहे, बिलो ॲव्हरेज क्वालिटी, चोपडा खाद असं जे आहे, याच्यामध्ये म्हणजे किमान दरामध्ये 200 रुपयांची घट आहे. कमाल दर मात्र पिंपळगावला वाढलेले दिसत आहेत. म्हणजे 2500 मागच्या आठवड्यात स्थिर होते, या आठवड्यात 2500 पर्यंत ते आता 2600 पर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्ही आजचे बाजारभाव जर बघितलं, किंवा मी शेअर करेनच, आपल्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, पहिल्या कमेंटमध्ये लिंक आहे, तुम्ही बघू शकता. तर पिंपळगाव बसवंत ही बाजार समिती चर्चेमध्ये आहे आणि ती बरीच प्रभावी ठरत आहे. तर 100 रुपयांची कमाल बाजारभावात वाढ झालेली आहे आणि सरासरी सुद्धा 50 रुपयांनी वाढलेले आहे. इथे सध्या उद्यापर्यंत तर काही धोका दिसत नाही. दिंडोरीमध्ये ज्याची फार मोठी चर्चा होती, आता त्या दिंडोरी बाजार समितीचे किमान बाजारभाव 50 रुपयांनी घटले, कमाल बाजारभाव 250 रुपयांनी घटले, 170 रुपये, आणि सरासरी दरामध्ये 50 रुपयांची घट आहे.
त्यामुळे इथं विचार करू शकता तुम्ही. पण सरासरी बाजारभाव जर 50 रुपयांनी घटत असेल तर तुमचं फार नुकसान नाही होणार. गोडेगाव बाजारामध्ये किमान बाजारभाव स्थिर आहे. कमाल बाजारभाव 100 वाढले, सरासरी 100 वाढले. नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये याचा अर्थ स्पष्ट होतो की ॲव्हरेजपेक्षा चांगला आणि वरच्या दर्जाचा जो माल आहे, दर्जेदार माल आहे, तिथं मागणी या बाजारातील जे व्यापारी आहे किंवा या बाजार समितीकडे त्यांच्याकडे चांगली आहे. तुमचा जर चांगल्या क्वालिटीचा कांदा असेल तर घोडेगाव बाजार तुम्हाला चांगले बाजारभाव अजूनही मिळवून देईल. पारनेरमध्ये मात्र उलट झालेलं आहे. पारनेरमध्ये सरासरी 50 रुपयांनी घटलेली आहे. कमाल बाजारभाव वाढले पण किमान बाजारभाव घटलेले आहेत. आता लासलगावची निफाड बाजार समिती जी आहे, उपबाजार समिती, इथे किमान बाजारभाव 100 घटले, कमाल बाजारभाव 100 वाढले. म्हणजे 98 रुपयांची वाढ आहे आणि सरासरी 50 रुपयांची वाढ आहे. म्हणजे ही काय फार असे घसरणीला लागलेले नाही आहे, तर ठीक आहे, बरी आहे. पण तिथे पण खात चोपडे वगैरे जे असेल की ज्याला 7-8 रुपये मिळाला असेल भाव, तो आज जर तुम्ही गेला असाल या क्वालिटीचा कांदा विकला असेल तर तुम्हाला 500 रुपये किंवा 5 किंवा 6 रुपये मिळाला असेल. हे मी लासलगावचं सांगतोय, लासलगाव निफाड. आता मी आणखी एक बाजार समिती याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लासलगाव विंचूर. इथे किमान जे दर आहे त्याच्यामध्ये 100 रुपयांची घट झाली. कमाल दरामध्ये मात्र साधारण 380 रुपयांची वाढ झाली. सरासरी दरामध्ये 100 रुपयांची वाढ आहे. माझ्याच गावची बाजार समिती आहे, तर मला नेहमी कौतुक असतं, कारण ते फार संप बंद असं ठेवत नाहीत आणि बाजारभाव तुलनेनं खूप जरी नसले तरी लासलगावच्या आणि पिंपळगावच्या मधल्या पट्ट्यामध्ये हे बाजारभाव असतात. त्यामुळे ही एक चांगली डेव्हलप होणारी बाजार समिती, उपबाजार समिती आहे लासलगावची आणि इथे जे आहे 100 रुपयांची वाढ तिनं नोंदवलेली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये सुद्धा बाजारभाव जे आहे ते स्थिरावलेले आहेत. त्याच्यामध्ये अगदी थोडी वाढ आहे, पण एकूणच हे चित्र आहे त्याचं काय ते बघूया. आणखी एक यामध्ये जे आहे नाशिक पट्ट्यासाठी मी स्वतंत्र विश्लेषण करणारच आहे. धुळ्या आणि साक्रीमधले काही शेतकरी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. तर धुळ्यामध्ये काय झालं, किमान बाजारभाव 30 रुपयांनी वाढले, कमाल बाजारभाव मात्र 360 रुपयांनी घटले. त्यांनी मला सकाळीच सांगितलं होतं की आता 100-150 रुपयांचा एक कुठली तरी क्वालिटी असेल त्याला तो घट आहे, पण इथे मात्र 360 कमाल बाजारभाव घटलेले आहेत. एकूण काय आहे, सरासरी जे बाजारभाव आहे धुळ्यामध्ये ते 430 रुपयांनी आणि साक्रीमध्ये जे सरासरी जे बाजारभाव आहेत ते मात्र आता हे 430 रुपयांनी घटले. साक्रीमध्ये सरासरी बाजारभाव 50 रुपयांनी वाढलेले आहेत आणि कमाल बाजारभाव 35 रुपयांनी वाढलेले आहेत. साक्रीमध्ये किमान बाजारभाव 200 रुपयांची वाढ आहे. साक्रीचं बाजार जे आहे एक विशिष्ट ॲव्हरेज क्वालिटी किंवा त्याचं जरी घटलेले असले तरी चांगल्या दर्जाच्या मालासाठी आजही ते बरं आहे असं दिसतं आहे. आता याच्यातनं निष्कर्ष काय आहे, नाफेडच्या बाबतीत सांगतो. नाफेडबद्दल मी साधारण 2 दिवसांपूर्वी काही संस्थांशी चर्चा केली होती. मधल्या काळात अनेक बातम्या आल्या की नाफेडला एकही कांदा खरेदी झाला नाही, मग अमुकच झालं वगैरे वगैरे. पण आता नाफेडच्या खरेदी केंद्रांवर भले ते त्यांचे नातेवाईक बोलवो नाहीतर कुठूनही आणो, नाफेडच्या केंद्रांनी भ्रष्टाचार जरी केला तरी बाजारातनं 2 लाख मेट्रिक टन कांदा गायब होईल. लक्षात घ्या. नाफेड आणि NCCFच्या केंद्रावर समजा त्यांनी ठरवलं की बाजारातनं विकत आणायचं, अतिशय वाईट परिस्थितीत काय होईल नाफेडचं ते मी सांगतो. केंद्राचा जर दबाव आला की तुम्हाला ही खरेदी द्यायचीच आहे आणि त्यांनी जर दट्ट्या लावला तर 2 लाख मेट्रिक टन कांद्याचा गॅप पडेल. आवक घटलेली आहे. आता या सगळ्या 6 दिवसांची आवक जी आहे ती साधारण 3.25 लाख मेट्रिक टन आहे. नाफेडची जी खरेदी परवाची जी झाली होती ती साधारण 350 नाफेडची आणि NCCFची 350 अशी दोन्ही मिळून 700 टन झाली होती. ही अगदी कमी आहे. पण ज्या बातम्या येत होत्या 40 टन झाली, 50 टन झाली, 200 टन झाली, त्याच्यानंतरची ही घडामोड आहे. त्यामुळे जर अशा कोणी बातम्या देत असतील तर त्यांनी आणखी पुढची आकडेवारी अपडेट करायला हरकत नाही. माझ्यासारखे आणि बाकीच्या शेतकऱ्यांचंही नॉलेज त्याच्यामध्ये वाढेल. आता तुम्हाला जो प्रश्न आहे, मी काय करायचो आता या सगळ्या याच्यामध्ये, मी आता कांदा ठेवू का विकू? कांदा विक्रीच्या संदर्भात टप्प्याटप्प्याने विकणं हा केव्हाही कमी धोक्याचं असतं, केव्हाही.
आणि जर चांगल्या क्वालिटीचा दर्जेदार कांदा खूप अगदी सप्टेंबरपर्यंत ऑक्टोबरपर्यंत राहणार असेल तर मात्र मग निवांत राहा. फक्त मग चाळीची एकदा देखभाल करत राहा दर 10 दिवसांनी. काही शेतकरी तसं करत आहेत. त्यामुळे त्यातून तुम्हाला कांदा कसा आहे काय त्याचं आढावा कळतो. ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज जो असेल तो ठेवूच नका. त्याचे भाव कोसळत आहेत ऑलरेडी इथं तुम्ही बघताय. त्यामुळे ओव्हरऑल ही खूप मोठी तेजी आहे का? आत्ताच्या याच्यातनं जर मोठी तेजी असते तर कमाल आणि किमान आणि सरासरी सगळेच बाजारभाव वाढले नसते का? पण आता तसं नाहीये. हे स्थिरावतील असं मी मागे म्हणालेलो होतो. ही भाववाढ आहे. याचा अर्थ आगामी काळामध्ये मोठी तेजी येणार आहे का? तर ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला समजेल. या सगळ्या आठवड्याचं जिला नॅचरल ग्रोथ म्हणतात ती आपण काढूया आणि रविवारी मी तुमच्या समोर आणीन. त्यातनं कळेल की बाबा ही नॅचरल ग्रोथ आहे किंवा काय आहे. कांदा विकायचा न विकायचा हा तुमचा प्रश्न आहे. तुमच्या गरजेनुसार तुमच्या विवेकानं निर्णय घ्या. आम्ही कोणालाही विका ठेवा असं सल्ला देत नाही. मात्र परिस्थिती या पद्धतीची आहे. मी आता थोडक्यात निष्कर्षावर येतो आहे आणि त्यातनं काय काय घडतंय ते तुम्हाला जरा समजून घेऊया. नाशिक पट्ट्याचं विशेषतः कारण हा प्रभावी पट्टा आहे की पिंपळगाव बसवंतला सरासरी दर हे 1500 वरनं 1550 वर पोहोचले. या मधल्या 5 दिवसातली घडामोड सांगतोय. कुठनं? सोमवार नंतर डायरेक्ट शुक्रवार. मी मंगळवार बुधवारचे सरासरी दर नाही आहेत. अनेक ठिकाणी 1750 पर्यंत पोहोचलेले. पण किती दिवस असणारे होते ते? 2 दिवसांचे होते. कालचे होते ते, आजचे असते. पण इथली जी वाढ आहे ती साधारण अशी दिसते आहे. लासलगाव निफाडची पुन्हा सरासरी दरात 50 रुपये. संगमनेरमध्ये 6 रुपये, कळवणला 11 रुपये, येवला 150 रुपयांनी घसरण आहे. आता आधीची वाढ आहे, नंतर घसरण आहे. सटाण्यामध्ये 125 घटले, चांदवडला 80 घटले, देवळाला 75 घटले. कसमादे पट्टा आहे ना तिथे सरासरी दर घटलेले दिसून येत आहे. त्यातला कळवण सोडलं तर. आणि निफाड आणि पिंपळगावमध्ये मात्र सरासरी दर स्थिर आहे. ते पण तुम्ही लक्षात घ्या. आता यामध्ये काय आहे, सर्वाधिक वाढ कुठे झालेली आहे ती सरासरी दरामध्ये चांगली या आठवड्यामध्ये किंवा टिकून राहिले. व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण नक्की बघा. याच्यामध्ये नेवासा घोडेगाव हे सर्वाधिक चांगलं मार्केट राहिलं आहे. सोलापूर, मंगळवेढा, पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव निफाड. सर्वाधिक सरासरी दरात घट झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये, येवला, सटाणा, सांगली, चांदवड या ठिकाणी. मुंबई, पुणे, सातारा इथे जवळपास बाजारभाव स्थिर राहिलेले आहे. या सगळ्या याच्यातनं तुम्ही तुमच्या पद्धतीनं निष्कर्ष काढू शकतात. आणि मी जे सांगितलेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये आहे. धुळे पट्ट्यामध्ये थोडासा दबाव दिसून येत आहे. अगदी सुरुवातीला मागच्या रविवारीच या गोष्टी सांगितल्या होत्या की धुळे जळगाव दबावात राहील. छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याचा काही भाग दबावात राहील. सातारापासून पुढे सोलापूरमध्ये फार वाढ नाहीये पण तिथं चांगली वाढ दिसून आली. पण काही याच्यामध्ये दबावात राहील. या गोष्टी लक्षात घेऊन आपण खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा. हा व्हिडिओ थोडा मोठा होतोय. खरं तर आज व्हिडिओ करण्याची काही गरज नाही. सगळं छान आलबेल चालू आहे. त्यामुळे मध्येच आपण काहीतरी व्हिडिओ पिल्लू सोडून घाबरवायचं किंवा काय आपली मतं काहीतरी मांडायची असं मला नको होतं. पण अनेकांनी जे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जोडलेले आहेत त्यांनी पण सांगितलं की नाही तुम्ही आत्ताचं विश्लेषण करा. त्यामुळे मी ही सगळी आकडेवारी तुमच्या पुढे मांडली. येणाऱ्या काळात बांगलादेश असेल, साऊथचा कांदा असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते आपण पुढे बोलतच राहू. त्यामुळे आत्ताची जी दरवाढ आहे ती सकारात्मक आहे. काही ठिकाणी जे आहे ते बघता येईल. त्यामुळे सध्या तरी उद्यापर्यंत काही काळजीचं कारण नाही. सोमवारपासून जर काही बदल झाला तर ते आपण सांगूच. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर सोमवारी कांदा विकला असेल आणि आता शुक्रवारी विकला असेल तर त्या दरामध्ये काही फरक झालाय का आणि कुठल्या बाजार समिती विकला मला जरूर कळवा. ज्याचा उपयोग मला पुढच्या ॲनालिसिसमध्ये आणि तुम्हाला अचूक माहिती देण्यामध्ये होईल. जोडून राहा. मी तुमचा किसान मित्र पंकज जोशी विंचूरकर. नमस्कार.